हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर आता वाजता आहे सकाळचे 8. आंघोळ वगैरे झाली, झाडझूड वगैरे पण झाली आणि देवपूजा झाली आणि इकडे होते चहा. खूप प्रयत्न करते चहा सोडायचा, पण मग चहा काही सुटत नाही. तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस. तर माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला हॅपी नवरात्री. इकडे काही म्हणजे देवी वगैरे काही असं बसवली नाही आहे, जशी आपल्याकडे बसवतात तशी. बाकी ठिकाणी म्हणजे बसवत असतील, पण मग जिथे आम्ही राहतो तिथे काही बसवलेलं नाही आहे. आणि घट वगैरे पण आमचा घरीच बसलेला आहे. इथे फक्त माझा एक गणपती आहे, मी त्याची पूजा वगैरे करून घेते डेली. गणपतीचा आणलाय मी फक्त. आपल्याकडे किती छान असतं ना नवरात्रीचे 9 दिवस, मस्त देवी बसते. असं 9 दिवस दांडिया गाणे, वातावरण म्हणजे 9 दिवस खूप छान वाटतं. तर चला मग आता चहा झाली माझी. आता मी चहा बिस्किट खाऊन घेते. इकडे बनवलेलं आहे आदूसाठी मूग डाळ, हिरवी मिरची घालून. हे पहा, लहान मुलांसाठी असं नक्की बनवा, हेल्दी पण असतं. आज सकाळी लवकर उठून गेली होती मी, म्हणजे डेलीपेक्षा आज लवकर उठली होती. तर कामही पटकन झाले माझे. आता बघा 9:30 वाजता आहे. माझी तुझे सगळे कामं फिनिश होऊन गेलेले. स्वयंपाक झाला, हां स्वयंपाक झाला. भाजी बनवून ठेवली, फक्त आता भात बनवायचा आहे. पोळ्याने बनवणार मी. आज मला आहे ना पोळी भाकर काहीच खाऊ वाटत नाही आहे. तर आज फक्त भात बनवेल मी, मसाल्याची भाजी, भात खाईन. आणि आदूला तर बनवली मूगची डाळ, तर ती पण भात सोबत खाईन. पाहिजे कशा नाटकं चालतंय, कशी तोंड करते. तसे नाही कलू बाबू, तसे नाही कलू. तसे आम्ही चाललोय आता वरती. त्यावरच्या एक दिदी आहे, वरच्या रूममध्ये राहतात त्या. तर त्यांनी घट बसवलेला आहे आणि ते गेले बाहेर. तर त्यांना यायला लेट होणार आहे. तर ते मला बोलले की तेजू जा, त्यांचा कॉल आला होता आता, आणि दिव्यात तूप टाकून दे असं. आधोड हा इकडे शांत बसा बेटा. हा इकडे त्यांनी घट बसवलेले. बेटा बाप्पा कर आता तूप. हा इथे तूप आहे, आपण तूप टाकून देऊ. देव आता काही विजवलेलं नाही आहे बाबू. किती टाकायचं? थांब 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 थांब, नको डबा भरून जाईल अजून. जय माता दी. प्रसाद असाने बेटा, आंटी देईल ना तेव्हा घ्यायचं. तर दिवा भरून दिला मी. चल आता बाप्पा कर आणि चल 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 चल. दांडिया किती क्यूट दांडिया आहेत पा. एक याच्यातून मिसिंग आहे. चल पप्पांना सांगू आपण आणायला. चल. तर आता मी लावून घेतो गेट. तुम्ही बघू शकता किती कडक ऊन आहे बाप, खूपच ऊन आहे. चल, मी आदूच्या पप्पांची चप्पल घालून आली. 4 वाजता झोपेतून उठली. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली, चहा घेतला, दूध आणलं. आता दूध तापवून ठेवलेलं आहे इकडे बघा. आणि आज मला बनवायचं आहे आलू मसाला डोसा. तर मी इकडे हे बघा, इकडे बटाटे उकळून ठेवलेले आहे आणि हे इकडे बॅटर पण तयार करून ठेवलेलं आहे. याच्यात तांदूळ जास्त घ्यायचे आणि उडदाची डाळ असते, व्हाईटवाली उडदाची डाळ, ती कमी घ्यावी लागते. तर मी बॅटर तयार करून ठेवलेलं आहे. आणि यात घाला 1 चमचे मेथी घालायची आपल्याला, त्याच्याने डायजेशन पण चांगलं होतं आणि आपले डोसे क्रिस्पी येतात. ही इकडे मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली मिरची घालून, जसं आपण आप्पे इडली सोबत बनवतो तशी. आणि इकडे मी बटाट्याची सुकी भाजी बनवून घेतलेली आहे. त्यात जास्त काही नाही, फक्त मिरची, कांदा, कढीपत्ता आणि बटाटे जास्त मॅच करू नका त्याला, असं थोडंसं म्हणजे आपल्याला पीसच राहू द्यायचे. बाहेर अंधार झालं.
लाईट चालू करून घेते. देवपूजा पण करून घेतली. आता इकडे बनवते मी डोसा. तर ह्या बॅटरमध्ये मी मीठ आणि थोडा सोडा टाकून घेतलेला आहे. आता याच्यावर आपण तव्यावर तेल टाकून घेऊ. जास्त पण नाही टाकायचं, नॉर्मल असं. इकडे आमचा डोसा तयार झाला. हे बघा. आणि हे त्या वर्षाताईन त्यांचे भांडे आहेत. त्यांनी काल भाजीपुरी वगैरे दिलं होतं, तर त्यांना देऊन येते मी. चल बेटा, हळू. थांब, डोर लावते मी. थांब, नको बसू बेटा तू ना, आपण घरी खाऊ. चल. तवा, माटीचा तवा कितना अच्छा है ना. ये क्या है इस पे? डिजाइन. रोटी यहाँ पे बनाओगे फिर? खूप टेस्टी डोसा झालेला आहे. कसा आहे बेटा? तर चला मग हा व्लॉग आता इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा.